आणि त्याशिवाय केवळ एका पत्राद्वारे नियुक्त्या होतात। या 4 मुद्द्यांना घेऊन पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, जसं आपण मगाशी देखील बोललो, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता आमदारांचीच संख्या महत्त्वाची आणि त्यानंतर नियुक्त्या ज्या होतात त्या केवळ पत्राद्वारे होतात असं सांगितलं अजित पवार गटाने। साहजिक आहे, कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की सप्टेंबर 2022ला शरद पवारांची जी फेरनिवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, तर ती सर्व प्रक्रियांचं पालन करून झाली। विधिवतपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती। दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हा कार्यक्रम झालेला होता आणि त्याच्यामध्ये 90 डेलिगेट जे आहेत त्यांनी अनुमोदन दिलेलं होतं। त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत। आत्ता जे पक्षावरती दावा करत आहेत त्यांनी सुद्धा अध्यक्षपदासाठी तेव्हा संमती दिलेली होती। याचा जेव्हा दाखला शरद पवार गटाकडनं दिला जातोय तेव्हा त्याला काउंटर करण्यासाठी अजित पवार गटाकडनं हे सांगितलं जातंय की मुळामध्ये या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या ज्या पद्धतीनं झालेल्या आहेत त्या म्हणजे ज्या लोकांनी अनुमोदन दिलं त्यांच्याच निवडीला आव्हान जे आहे ते अजित पवार गटाकडनं दिलं जातंय। त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये या नियुक्त्या योग्य पद्धतीनं झाल्या होत्या का हे आधी आपण बघायला पाहिजे। नक्कीच प्रशांत, आणि एक मोठी अपडेट येते। अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे। जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आता अजित पवार गट आक्षेप घेताना पाहायला मिळतोय। या घडीची मोठी अपडेट, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत तिकडे सुनावणी सुरू झाली आणि त्यांचा महत्त्वाचा युक्तिवाद, जयंत पाटलांची जी नियुक्ती झाली, प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील आणि त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। प्रशांत, नक्कीच, आणि याच्यामध्ये ती टाइमलाईन जी आहे ती सांगितली जाते की जयंत पाटील यांची जी प्रदेशाध्यक्षपदी निवड म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये जी राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली ज्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून शरद पवारांची फेरनिवड झाली, तर अजित पवार गटाचं म्हणणं हे आहे की मुळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याच्या आधीच ही जर निवड पुन्हा जाहीर केली असेल तर ती योग्य नाहीये आणि त्या अर्थानं ती बेकायदेशीर ठरते, हा त्यांचा दावा आहे। अर्थात याला काउंटर नक्कीच शरद पवार गटाकडनं केलं जाईल। ते नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल, पण या सगळ्या घटनात्मक ज्या प्रक्रिया आहेत, ज्या निवडी आहेत त्या नेमक्या कशा अवैध आहेत हे एका पाठोपाठ एक सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजित पवार गटाकडनं केला जातो। आणि जसं आपण म्हणतोय मोठी अपडेट या घडीची, जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असा दावा करण्यात आलेला आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। प्रशांतकडनं आणखी अपडेट घ्यायचेच आहेत।